जाऊन द्या ना बाळासाहेब मधले बाळासाहेब एक नाही तर 2 भूमिका करतायत. म्हणजे गिरीश कुलकर्णी या सिनेमात ऍक्टिंग सोबतच दिग्दर्शनही करतोय. याबद्दलच त्याने मायबोली सोबत एकदम खास गप्पा मारल्या. वेल काय सांगायचं त्याच्याबद्दल खरं सांगायचं तर आपसूक गोष्टी घडल्या. म्हणजे मी एक कथा नेहमीसारखी स्क्रिप्ट लिहिली, संहिता सिद्ध केली आणि ती उमेशला दिग्दर्शित करतो का, तर तो म्हणला की हे याचा फ्लेवर फार तुझ्यासारखा आहे, तुझ्या स्वभावाशी मिळता जुळता आणि तू जास्ती केलं पाहिजे. म्हणजे ते एक असतं ना असं, तर तूच हे कर. मी म्हटलं अरे काय चल, मी ते दरच वेळेस म्हणतो. तो मला खूप दिवसांपासून माझ्या मागे होता की तू दिग्दर्शन कर आणि मी ते टाळत असे. याचं कारण असं की मला खरं सांगायचं तर लिखाण झालं, लिखाणाच्या प्रोसेसनंतरच मला ते सगळं पाहून झालेलं असायचं. सो फॉर मी इट्स लाईक अ फुलफिलमेंट अशा पद्धतीने ती प्रवास संपला. आणि मी उमेशला म्हणायचो असं की आता शूट करायचं हे परत तर सांगायचं कारण म्हणजे त्यामुळे मला भय होतं थोडं. दिग्दर्शन नावाची एक सर्वांगीण जबाबदारी, म्हणजे ती सर्व बाजूनी पर्स्पेक्टिव्ह लागणारी रिक्वायरमेंट तशी त्या पद्धतीची असणारी अशी ती जबाबदारी आहे. आणि त्यामुळे थोडंसं भय होतं. मी त्याला कधी प्रशिक्षित नाही, मी सराव त्याचा नाही मला. अर्थात मी आमच्या सगळ्या चित्रपट निर्माणामध्ये त्या वेगवेगळ्या पद्धतीने ते सगळं केलं होतं, जवळपास वावरलो होतो. पण असं वाटायचं की जबाबदारी दुसरं कोणीतरी घेऊ दे, मी मध्ये सूचना देतो, ते सोपं असतं. पण मग फायनली तो प्लंज घ्यायचं ठरवलं. मला सुदैवाने इतके चांगले निर्माते भेटले, जे दिलदार आहेत, ज्यांनी कल्पना करायला शिकवलं, ज्यांनी कल्पना विस्तारायला शिकवलं, बजेटचं भय काढून टाकून धाडसानी काहीतरी कल्पना करायला, स्वप्न पाहायला शिकवलं. सो आय एम रिअली थँकफुल अँड ग्रेटफुल टू दोज ऑल द टीम ऑफ माय प्रोड्युसर्स. सगळेजण माझे निर्माते मित्र, पूनम शेंडे, विनय गानू, प्रशांत पेठे, अजय अतुल अर्थात, आणि उमेश तर पाठीराख्यासारखा माझ्याबरोबर असतोच. त्यामुळे या सगळ्या मंडळींमुळे मग ते थोडंसं भय कमी झालं आणि आय कुड डू दॅट.